ऑन दिस कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आज आता माझं सगळं काही आवरलं आहे, स्वयंपाक वगैरे झाला आहे, जेवणं बाकी अजून काही भूक नव्हती लागली. आणि रियांशी सकाळीच गेला आहे शाळेत, दीपक पण गेलेत ऑफिसला. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की माझं हे सध्या आम्ही नवीनच शिफ्ट झालो या घरामध्ये. तर बरेच अजून अरेंजमेंट वगैरे बाकी आहेत आणि काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या घरामध्ये लागतात. तर मग ते आम्ही एक ऑर्डर करते, कारण की बरंचसं सामान आम्ही आमच्या घरी सोडून आलो आहे. तर मग इथे आता बरंच काही काही नवीन मला घ्यावं लागतं आहे. तर त्यातलं ना असंच काही चुटपुट सामान होतं जे मी ऑर्डर केलं ना. आणि सकाळीच आज बरंचसं सामान मला डिलिव्हर झालं. ते मी सगळं ओपनच करत होती. म्हटलं की ते सगळं सामान तुमच्यासोबत पण शेअर करते. काही काही गोष्टी खरंच युजफुल आहे, त्यातल्या स्वस्तात मस्त गोष्टी आहे आणि काही नाही आहे. तर त्या मी तुम्हाला एक करून दाखवते. बघा, तुम्हाला जर त्यातलं काही वाटत असेल तर तुम्ही पण घ्या तुमच्या घरासाठी. ठीक आहे. तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्हाला दाखवायची तर हा मिरर. मी काही गोष्टी ना ॲमेझॉनवरून घेतल्या आणि काही गोष्टी मिशोवरून घेतल्या. तर हा जो मिरर होता ना, हा ॲक्च्युली ना याच्यात इतकं छान वाटत नाही आहे, पण हा खूप छान आला आहे. हा मिरर ॲमेझॉनवरून घेतला आहे. काहीतरी 850 अशी काहीतरी याची प्राईस होती. बट हा खूप मस्त आला. याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि ही अशी जी रिंग आहे ना, ही मेटल रिंग आहे. असं वाटत नाही आहे की पॉलिश आहे, की जसं पॉलिश फेड वगैरे होते तर तसं नाही आहे. ही मेटल रिंग आहे प्रॉपर आणि छान आला आहे. हा मी बाथरूममध्ये यूज करणार आहे. हा मिरर जेव्हा मी यूज करेल तेव्हा दाखवेल तुम्हाला. पण हा तुम्ही लिव्हिंग एरियामध्ये पण छान डेकोरेट करू शकतात, किंवा टेरेसमध्ये किंवा लॉबीमध्ये वगैरे पण याला तुम्ही यूज करू शकता. छान आहे मिररची क्वालिटी. पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. मी माझ्याच वस्तू माझ्या पैशाने केला आहे. सेकंडच मी ब्लॉग आहे माझा, काय कोणी देत नाही लगेचच स्पॉन्सरशिप वगैरे किंवा पेड प्रमोशन. तर हे ना, हे अशा प्रकारचे ना ऑर्गनायझर्स मी मागवले. इथे किचन ट्रॉली जी होती ना, तिला काही पार्टिशन नाही आहे. मग छोटे छोटे कटलरी ठेवायला, स्पून वगैरे ठेवण्यासाठी मी हे असे मागवले. हे ट्रे मी मिशोवरून मागवले आणि हे काहीतरी बिलो 300 रुपीज आहे. म्हणजे मिशोचं जेवढं काही मी मागवलं ना सामान, ते ऑलमोस्ट सगळं काही 300मध्येच आहे. आणि ना हे सेम मी ना DIY स्टोअरमध्ये बघितलेलं आहे. तर हे असे ओपन होणार आहे. तर DIY स्टोअरमध्ये ते ऑलमोस्ट 300 रुपीज का 250ला काहीतरी वन होतं. म्हणजे त्याची क्वालिटी जी होती ना प्लॅस्टिकची, ती खूप छान होती. हे अगदी इझिली स्लाईड होत होतं. पण हे पण ठीक आहे. 200ला काहीतरी 3 आले हे मला. छान आहे याची क्वालिटी. आणि एकदा ठेवलं की आपण परत काढता आणि म्हणून तुटायची वगैरे काही भीती नाही आहे. तर हा प्रकार मला खूप आवडला. मस्त आहे हा. नेक्स्ट मी मागवले हे असे सॉक्स आणि हँकी वगैरे ठेवायला ऑर्गनायझर्स. हे मी आधी सेट ऑफ 2 मागवले. म्हटलं की आधी चेक करूया याची क्वालिटी कशी येते. जर चांगलं आलं तर मग अजून मागवलं. म्हणजे हे मी नक्कीच अजून मागवेल, कारण की हे एवढे पुरत नाही आहे मला सॉक्स आणि हँकीज ठेवायला. तर मग मी आमच्या तिघांच्या वॉर्डरोबमध्ये ड्रॉवरमध्ये हे मी सेट करेल. आणि हे पण छान आहे. याच्यामध्ये तुम्ही छान मस्तपैकी सॉक्स ठेवू शकतात, हँकी ठेवू शकतात, अजून छोटं काही तुमचं सामान असेल, स्टेशनरीचं पण सामान जर काही असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकतात. हे पण युजफुल आहे. नेक्स्ट हे मायक्रोफायबर क्लोथ मी मागवलेले. हे पण मिशोवरूनच मागवले. याचा मस्त छान हा रोल आला आहे. आपण कापडाने डस्ट वगैरे जेव्हा क्लीन करतो ना, तेव्हा तरी पण थोडीफार डस्ट ना राहून जाते. पण ह्या क्लोथने जर क्लीन केला ना तर खरंच फरक पडतो. एकदम छान क्लीन होतं. फर्निचर वगैरे जर डस्टिंग करण्यासाठी ना हा खूप युजफुल आहे. आणि मस्त छान रोल येतो. हा काय एक नॅपकिन वापरायचा, 8-10 दिवस तर आरामातच जाईल हा एक नॅपकिन. आणि काम पण मस्त याचं. नेक्स्ट ना मी हे असे वॉल माउंटेड हुक्स मागवले, की याच्या इनसाईड तुम्ही आपले जे वायपर्स असतात, झाडू असतो, हे सगळं काही तुम्ही हँग करू शकतात. बाथरूममध्ये ठेवण्यापेक्षा किंवा टेरेसमध्ये, ड्राय टेरेसमध्ये वगैरे नुसतं खाली ठेवण्यापेक्षा ना, हे असं मागे 3Mचा टेप आहे आला. आणि खूप छान याची ग्रिप आहे. खूप असं मस्त पॅक बसतं. हे निघत वगैरे नाही, पाण्याने पण नाही निघत वॉश करताना. तर हे छान आहे. हे मला युजफुल वाटलं. मी सेट ऑफ 4 मागवलेले, 2 लावलेत ऑलरेडी आणि हे 2 लावेल आता. नेक्स्ट मी मागवलं होतं मिशोवरून हे असं फ्लॉवर पॉट. मी जेव्हा ना फोटोमध्ये बघितला ना, मी रिव्ह्यू नव्हते रीड केले. म्हणजे रिव्ह्यूमध्ये बघितलं होतं की हां चांगलं आहे आणि फोटोमध्ये पण मला छान वाटलं. बट मी डिस्क्रिप्शन नाही वाचलं प्रॉपरली, माझी चूक झाली. हे सिरामिक नाही आलं आहे, हे ना फायबर आलं आहे. आणि मग ते काही मला इतकं छान वाटत नाही आहे, कारण की सिरामिक जर घेतलं ना त्याचा लुक खूप छान येतो आणि हे फायबर येतं हे दिसून येतं आहे. मी हा प्रोडक्ट रिटर्न करेल. त्याच्यामध्ये ठेवायला ना मी हे फ्लॉवर्स मागवले होते. तर फ्लॉवर्सची क्वालिटी खूप छान आली आहे.
फ्लॉवर्स मस्त आहे. मी आधी पण मागवलेले मिशोवरून, तर ते पण छान आले होते आणि हे पण छान आहे. बट हे मला सिरामिकचं हवं आहे, तर मी ते दुसरीकडून घेईल आता. अजून एक मागवलेलं फ्लॉवर पॉट हे असं, हे ना हे सिरामिकचंच आलं आहे, बट हे खूप छोटं आलं आहे. हे पहा, अगदी एवढंसं आलं ते. मला वाटलं होतं की हे असं मोठं वगैरे असेल, बट हे खूप छोटं आलं आहे. आणि हे काहीतरी 170 का 190 रुपीजला होतं. तर म्हणजे मी रोड साईड वगैरे चेक केलेलं ना आधी, जेव्हा मी घेतलेलं तेव्हा काहीतरी 150 रुपयाला घेतलं होतं आणि असं ते मोठं होतं छान. पण मी इथे म्हटलं की हे ऑनलाईन मागूया, पण हे छोटं आलं तर मी हे रिटर्न करेल आणि मग मी बाहेरचे कुंड्या वगैरे असतात ना त्या लोकांकडून घेईल, तिथे मिळून जातं हा शेपचं, छान वाटतं. आणि त्याच्यात ठेवण्यासाठी मी हा स्टिक्स मागवल्या होत्या, मिशोवरूनच मागवल्या ह्या पण. याची क्वालिटी पण छान आली आहे, हे पण छान आलं आहे. फक्त ते दोघं फ्लॉवर पॉटचाच प्रॉब्लेम झाला की ते एवढे काही खास नाही आले मिशोचे. नेक्स्ट मी मागवलं होतं हे की होल्डर. हे की होल्डर पण खूप छान आलं आहे. हे मी मिशोवरूनच मागवलं होतं आणि हे याच्यासोबत ना मला हे ना त्यांनी अशी एक छोटीशी ना नोट पण दिली आहे की थँक्स फॉर सपोर्टिंग हँडक्राफ्ट बिझनेस, स्मॉल बिझनेसेस. तर छान आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे. हे मी सेम ॲमेझॉनवरती पण आधी चेक केलेलं. ॲमेझॉनवरती याची प्राईस काहीतरी ना बरीच महाग होती, काहीतरी 400-500 रुपयाला का असं काहीतरी होतं, मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. बट मिशोपेक्षा तर फारच जास्त डिफरन्स होता आणि हे मिशोवरती खूप स्वस्तात मिळालं आहे. माझ्याकडे ना सेम पॅटर्नचे असे स्क्वेअरचे हँगिंग पण आहेत, तर मग मी त्यालाच मॅच होण्यासाठी हे असं की होल्डर पण मागवलं आहे. छान आहे हे पण. आणि या सामानातली दुसरी उपयोगाची गोष्ट जी आली आहे ना ती म्हणजे की हे असे छोटे स्टँड मी मागवले आहेत. हे जे स्टँड आहे ना हे कुंडी ठेवण्यासाठी आहे. तर माझ्या आधीच्या घरी तर मी प्रॉपर वेल्डिंग करून घेतलेलं होतं, मला जेवढं पाहिजे होतं तेवढं टेरेसमध्ये. आता इथे म्हटलं हे रेंटेड अपार्टमेंट आहे, आता इथे तर आपण काही ते करू नाही शकणार. मग मला असंच मिशोवरती चेक करताना हे प्रोडक्ट दिसला आणि हे खरंच युजफुल आहे, मस्त आहे. म्हणजे काय तुम्हाला वेल्डिंग करायची काही गरज नाही आणि असं पण नाही की फारच लुचूपुचू आहे. क्वालिटी पण छान आहे याची, स्ट्रॉंग आहे, चांगलं. याच्यावरती नक्कीच कुंड्या राहतील. तर हे मस्त आहे, हे प्रॉडक्ट खरंच युजफुल आहे. आणि त्याला असे खाली लावायला ना असा बेस पण दिलेला आहे त्यांनी. बेस त्यांनी असा सेपरेट दिलेला आहे हा, की हलणार वगैरे नाही. फक्त इतकंच आहे की याच्यावरती रस्ट वगैरे नको यायला. रस्ट आला तर मे बी ऑइल पेंट करावं लागेल, पाणी टाकून टाकून होऊ शकतं की रस्ट येईल, तर ती एक काळजी घ्यावी लागेल की याला कलरिंग करत राहावं लागेल. अदरवाईज हे प्रोडक्ट खरंच युजफुल आहे रेंटेड अपार्टमेंटसाठी, किंवा जर तुम्हाला सध्या जर काही तुमच्या टेरेसमध्ये काही सेटिंग नसेल करायची तर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता. तर आता एवढ्या साऱ्या गोष्टी मागवलेल्या आहेत मी, अजूनही काही बरंच एक सामान मागवणं चालू आहे, घराचं सेटलिंग चालू आहे. कसं कसं घर मी सेट करेल ते पण मी तुम्हाला दाखवत जाईल जेवढं मला शक्य होईल तेवढं. तर आज मला सेट करायचं आहे हॉलचा माझा टेरेस आणि हॉलची छोटी बाल्कनी. इथे ना थोडी वेगळीच बाल्कनी आहे, त्याला बोलतात स्टँडिंग टेरेस. मी तुम्हाला दाखवते. तर हा असा आहे स्टँडिंग टेरेस. स्टँडिंग टेरेस म्हणजे असं फार छोटी जागा असते, तुमचं नॉर्मल मोठं टेरेस नसतं आणि 1 स्टेप खाली आहे हे. तर असं आहे हे. आणि आम्ही सध्या इथे फक्त अशा कुंड्या आणि वगैरे सगळं सामान फक्त आणूनच ठेवलं आहे, काही सेट नाही केलं आहे. ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं की सगळी झाडं येतील असं ट्रान्सपोर्टमध्ये, म्हणून मी बरेचसे झाडं तर माझ्या मैत्रिणीलाच देऊन टाकले होते. आणि हे काही झाडं होते हे पण देणार होती, पण ते ट्रान्सपोर्टवाल्यांनी नेमके गाडीत ठेवले. म्हटलं ठीक आहे चला, आले व्यवस्थित तर ठेवूया, नाही तर मग बघूया नंतर. पण आलेत, बऱ्यापैकी आलेत. काही झाडं जळून गेले बाहेरचे आणि इंडोर प्लांट्स तर माझे सगळेच जळून गेले. आता हे सगळं काही मला व्यवस्थित ठेवायचं आहे. या टेरेसमध्ये ना मला थोडी भीती वाटते खाली जायला, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, बट इतक्यावरती 16th फ्लोअरवरती कधी राहिली नाही आहे आणि ते थोडं खाली उतरून जायचं म्हणजे थोडं टेन्शन येतं. बट मला इथेच घ्यायचं होतं घर, कारण की ही जी सोसायटी आहे ही रियांच्या शाळेपासून पण जवळ आहे, मार्केट वगैरे पण सगळं जवळ आहे. आणि मेन म्हणजे इथे 1-2 फॅमिलीज आहेत की ज्या ओळखीच्या होत्या, काही कलिग्स राहतात माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधले. तर म्हटलं की एकदमच नवीन एरियात जातो आहे, नवीन ठिकाणी जातो आहे, थोडं कोणी ओळखीचं असेल तर बरं आहे. अजून तर तसं काही फार अजून जास्त ओळख झाली नाही कोणासोबत, होईल हळूहळू. बट मला आज मेन काम जे करायचं होतं ना हे करायचं आहे की ह्या कुंड्या मला थोड्या व्यवस्थित करायच्या आहे. हे टेरेस आवरायचं आहे. रोज त्या मावशींना पण पुसता येत नाही, कारण की इथे पॉट्स असेच ठेवलेले आहेत, जागाच नाही राहिली आहे जायला. मग हे मी काही दुसऱ्या टेरेसमध्ये शिफ्ट करते आणि हे जे मिशोवरून जे पॉट स्टँड मागवलं होतं त्याच्यावरती ठेवून बघते की कसं दिसतंय, मग दाखवते तुम्हाला.
आता मी इथे टेरेसची साफसफाई करायला घेतली. इथे टेरेसमध्ये काही एक्स्ट्राचं सामानही ठेवलेलं होतं. रॉड होते, काही एम्प्टी पॉट्स होते, खतं वगैरे होती. ते सगळं काही वरती काढलं आणि पॉटही एक एक करून वरती काढायला घेतले. जो तुम्ही मागे मिरर बघताय ना, तो इथला नाही आहे, तो लिव्हिंग एरियामधला मिरर आहे. तो मी नंतर लिव्हिंग एरियामध्ये शिफ्ट केला. सध्या कुठे तो जेव्हा मी शिफ्ट झालो तेव्हा तिथे सेफ्टी म्हणून तो बाहेर ठेवला होता, कारण की त्याला पॉइंटी एजेस होत्या लागू नये म्हणून. आणि मग मी नंतर तो तिथून काढून टाकला. आता हे सगळे जे पॉट्स आहेत ते मी वरती घेतले आणि मग कचरा होता तिथे, बराच जाळं पण आलेलं होतं. ते सगळं काही झाडूने साफ करून घेतलं आणि मग ओल्या फडक्याने तिथे स्वच्छ करून घेतली ती जागा, कारण की बरीच धूळ वगैरे होती आल्यापासून. तो काही एरिया तो क्लीनच झालेला नव्हता. मग सगळं काही क्लीन केल्यानंतर हे जे स्टँड होते ते मी एक एक करून खाली ठेवायला घेतले. हे स्टँड आता मला अजून बरेच मागवावे लागतील, कदाचित 10-12 तरी अजून मला मागवावे लागतील हे स्टँड. सध्या मी आता इथे 4च कुंड्या ठेवल्या आहेत. मोगऱ्याचं आहे, कढीपत्त्याचं झाड आहे आणि अजून जास्वंदीचं पण झाड आहे तिथे. 4च झाडं बसली आणि तुळशी वृंदावन जे होते ते खाली ठेवलं आहे. फायनली सगळं काही आवरून झाल्यानंतर हा टेरेस असा दिसत होता, अगदी नीट अँड क्लीन. आणि हे स्टँड पण खूप चांगले आहेत, छान मिळाले हे स्टँड मला. मी अजून मागवेल बाकीच्या कुंड्यांसाठी आणि मग सगळ्या कुंड्या सेट झाल्या की तुम्हाला परत दाखवेल. आजचा व्हिडिओ आता इथेच एंड करते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.